3. हरिभक्त परायण सतीश महाराज, हरिभक्त परायण नामदेव बापू कवडे. उधळल बघे आता उधळल बघे उधळल भागे आता फिरावं लागतोय नाही फिरेल तर नाही का सगळं फिरावं लागतं. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्टे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभुम जगननीत पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामं हिम शैलावदेहं धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपती प्रिय भक्त मात जातं नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून संत महात्म्यांचं दर्शन झाल्यानंतर जीवनामध्ये काय फलप्राप्ती होती त्याचं वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा. आपल्या पाटोदा तालुक्यामध्ये किंवा पाटोदा या गावामध्ये
इथं उजाडमाळ रानावरती विठ्ठलगडाची स्थापना झालेली आहे. आणि ती स्थापना करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण गुरुवर्य रणदिवे बापू यांनी हे सुंदर मंदिर बांधलेले आहे. मंदिर शब्दाचाच अर्थ असा आहे, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. जिथं गेल्यानंतर वातावरण मंगलमय असतं, जिथं गेल्यानंतर दिव्यत्वाची प्रचिती जीवनामध्ये येते आणि जिथं गेल्यानंतर आपलं मन रमलं जातं त्याला मंदिर असं म्हटलं जातं. असं सुंदर या ठिकाणी मंदिर बांधलं आणि त्याला नाव देण्यात आलेले विठ्ठलगड आहे की नाही. मला वाटलं विठ्ठलगड कुठे, विठ्ठलगड कुठे. बाकीचे सगळे गड माहिती आहेत मला, कारण गैनाथगड माहिती आहे, नारायणगड माहिती आहे, भगवानगड माहिती आहे, पण विठ्ठलगड कुठे म्हणलं. बापू म्हणले आपण मंदिर बांधलं त्यालाच विठ्ठलगड नाव दिलेले बरं का. अगोदर तर आपला बीड जिल्हा म्हणजे गडाचा जिल्हा ओळखला जातोय आणि त्यात पुन्हा आणखी दुसरा एक गड तयार केला बरं का बापूने. आणि खरं सांगू स्वकर्तृत्वाने तयार केलाय, लोकांच्या सहकार्यातून झालेला नाही. कारण उत्तम त्याला म्हटलं जातं, उत्तमात्मना ख्याता पितृख्याताचे मध्यमा, श्वशुरा आदमा ख्याता भार्या ख्याता धमाधमा. उत्तम तेच आहेत, स्वकर्तृत्वाने जे मोठे होणारे असतात त्यांना उत्तम म्हटलं जातं. उत्तम म्हटलं जातं. उत्तमात्मना ख्याता, स्वकर्तृत्वाने मोठे होणारे जे त्यांना उत्तम म्हटलं जातं. पितृख्याताचे मध्यमा, वडिलाच्या मोठेपणाने ओळखले जाणारे हे मध्यम असतात. स्वकर्तृत्वाने ओळख पटवणारे उत्तम, वडिलाच्या मोठेपणावरती मोठेपणा मिळणं हे मध्यम. श्वशुराधमा ख्याता, सासऱ्याच्या मोठेपणावर मोठापणा मिळवणारे आदम आहेत. आणि आणखी एक आदमातले आदम आहेत बरं का. ते म्हणजे काय तुम्हाला सांगतो. वैद्य महाराज म्हणायचे आमचे, गावात त्या माणसाला कुणीच ओळखीत नव्हतं, पण त्याची मंडळी जी ना तिला सगळं गाव ओळखायचं. गाव म्हणले हे मालक, ते म्हणले आपल्या गावात ते सुंदराबाई नाही का त्यांचे मालक आहे ते. याला म्हणायचं आदमातलं आदम. विठाला विठाला अहो बापूला आपला बीड जिल्हा तर ओळखतोय, संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, परिसरातले हे 10-5 राज्य ओळखतात. एवढंच काय, पण निस्पृहतेचं प्रतीक म्हणून आणि वारकरी संप्रदायाचे पायक म्हणून गिनीज बुकमध्ये त्यांची नोंद झाली बरं का. हे एक वारकऱ्याचं वैभव म्हणायचं. मी नेहमी सांगत असतो, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महात्म्यांचे अभंग आम्ही कीर्तनाला घेतो आणि कीर्तनाला अभंग घेतल्यानंतर त्या अभंगावरती कोट्यावधी रुपये कमवणारे सध्या आमच्याकडे महाराज मंडळी आहेत. पण स्वतःच्या प्रपंचातून कोट्यावधी रुपये संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करणारे एकमेव जर कोण असतील महाराष्ट्रात तर ते म्हणजे फक्त बापू आहेत. एकमेव. नाहीतर आम्ही म्हणतो तारीख आमची घ्यायची का तुम्हाला. पण एक गोष्ट सांगतो, बापू इतका त्याग जरी आमच्या जीवनामध्ये नसला तरी तुम्हाला सांगतो दिल्यावर आम्ही कधी नाही म्हणलो नाहीत, पण तोंडाने मागितले नाही बरं का. दिल्यावर नाही म्हणले. बापू सांगत असतात तुम्हाला संस्थानं चालवायचे, तुम्हाला त्याची आवश्यकता आहे, पण होता होईन तेवढं तुम्हाला सांगतो. नाही जरी कुणी दिलं, आणि काही लोकांनी परीक्षा घेऊन बघितले बापू आमच्या सुद्धा, नाही आपण द्यायचं एखाद्याला, मग पुढच्या वर्षी तारीख घेतात का नाही, तरी पण तुम्हाला सांगतो आग्रहाने त्यांना तारीख दिलेली आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना वाटचाल चांगल्या पद्धतीने करणारे जे आहेत त्यांच्या पाठीमागं आपण चालणं गरजेचं आहे. बापू आले होते कुठं, हरिद्वारला. हरिद्वारला आपल्या बंकटस्वामी महाराज संस्थांचा सप्ताह होता मे महिन्यामध्ये. बापू आले होते तिथं आणि सहजासहजी रामदेव बाबाला कोणी भेटू देत नाही तुम्हाला सांगतो. पण बापू आलेत म्हणल्यावर ती दरवाजा उघडला, रामदेव बाबांनी आत घेतलं आणि कडकडून मिठी मारली आणि ते फोटो आम्हाला दाखवले बरं का. बघा म्हणजे कुठपर्यंत ओळख गेली, पार जग उत्तराखंड मध्ये. मी तर म्हणलं ना इंटरनॅशनल सुद्धा त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मंदिर झालेलं आहे. मी सांगू तुम्हाला, तिथं एक वाक्य बापूबद्दल बोललो होतो मी कुठं हरिद्वारला.
मी म्हटलं होतं की भगव्या कपड्यातले संन्यासी हजारो पाहायला मिळतील, पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पांढऱ्या कपड्यातलं संन्यासी जर बघायचं असेल व्यक्तिमत्व तर बापूकडे बघावं बघा. कारण संन्यासी म्हणजे काय, सम्यक प्रकारे न्यासा त्याग हा इति संन्यासा. चांगल्या प्रकारे सगळ्याच गोष्टीचा ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांना संन्यासी असं म्हटलं जातं. पण तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायाचा आम्हाला कधी कधी आनंद वाटतो की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा इतकी त्यागी माणसं आज जन्माला आलेली आहेत. आणि म्हणून संप्रदाय जर चालायचा असेल तर संप्रदाय चालायचा जर म्हटलं तर कोणीतरी सत्यतेने चलत असतं, सत्यवादाने चलत असतं, मग त्याच्यावरती काय असतो, संप्रदाय आधारित असतो. असे बरेचसे मंडळी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. आता बापूच्या शेजारी महाराज बसलेले आहेत, ते सुद्धा कधी रुपया घेत नाहीत, आहे का नाही कीर्तन. आणि मग सांगा मला, रणजित दादा, हा मी मगापासून नाव आठवतोय, दादाने सुद्धा कीर्तन बरेच केले आणि आताही करत असतील. कारण आपल्याकडे असं आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान. म्हणजे बापू जर पैसे घेत नाहीत तर दादा तरी पैसे कसे काय घेतील. आणि म्हणून निष्प्रवृत्तीने परमार्थामध्ये सेवा करणारी सुद्धा मंडळी आपल्या वारकरी संप्रदायात आहेत. आणि ती वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, मी म्हणलं भूषण आहे. विठ्ठला आणि तुम्हाला सांगतो हनुमंतरायाचा साक्षात्कार आहे त्यांना. बाबासाहेब महाराज असतात त्यांच्याबरोबर. बाबासाहेब महाराज मला नेहमीच सांगतात कधी मठात आल्यानंतर, अहो म्हणले बापूंनी जर मनात आणलं की आता ह्या रस्त्याला आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन घडावं, 2-3 किलोमीटरवर कुठंतरी ते वानर आल्याशिवाय राहत नाही अजून. हां, आणि अनुभव हीच खात्री सगळ्या वारकऱ्याची. आणि सांगू आम्ही काही कुणाची फाजील स्तुती करणारी माणसं नाहीत, पण वस्तुस्थिती जी आहे ते केल्याशिवाय राहू नाही. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, एखादी व्यक्ती जर स्तुतीला योग्य नसेल, त्या व्यक्तीची स्तुती जर केली तर ती स्तुती न होता ती निंदा ठरत असते. पण वस्तुस्थिती जी आहे ती वर्णन जर केलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होत असतं. विठ्ठला आणि वारकरी संप्रदाय हा त्यागाचा संप्रदाय आहे, तुम्हाला सांगतो. म्हणून तर वारकरी म्हटलं की सगळे तुच्छतेने पाहतात वारकऱ्याकडे, की नाही. गावामध्ये तुम्हाला सांगतो एखादा पंथ येऊ द्या ना, पंथ आला आणि त्यांनी 4-2 लोकांना जर सांगवलं तर ते गावात करतो सगळं. हा, पण वारकरी पंथ जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ पंथ सांगितलेला आहे. का, त्याचं कारण एखाद्या पंथाचे लोक जर आपल्या गावामध्ये आले पाठवद्यासारख्या तर करोडो रुपयाला तुम्हाला सांगतो गाव लुटून नेतात, त्यांना उद्धार होत नाही. पण वारकऱ्याला काय लोक म्हणतात, पंढरीचे वारकरी आणि शिळे तुकडे वारकरी. वारकऱ्याची ती मनच झाली. लोक म्हणतात यांचं काय खरंय, वारकरी. अहो तुम्हाला सांगतो, साधू को खिलाव शिरापुरी नाही तो होगी तेरी मेरी असे म्हणणारे बरेच आहेत. पण सांगू तुम्हाला, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, हे सुद्धा एक प्रमाण आहे. पण याच्यामध्ये मला सांगायचंय, पंढरपूरचा वारकरी शिळ्या भाकरी खाईल पण समाजाचं शोषण करणार नाही बरं का. आणि म्हणून वर्णन केलेलं आहे, पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पारकरी, समाजाचं शोषण तो करणार नाही, उलट समाजाला चांगल्या पद्धतीने मार्गाला लावील, ही वारकऱ्यांची काय आहे पद्धत आहे. आणि म्हणून या वारकरी संप्रदायामधले आपण आहोत. सुंदर असं मंदिर बांधले बघा, त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मोठे. आणि मला आनंद वाटतो, ज्यावेळेला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आणायला बापू गेले त्यावेळेला पंढरपूरला आपल्या मठात थांबले. आणि मठात थांबल्यामुळंच म्हणायचं उजळलेले भाग्य आता बरं का. कारण असं बोलून बापू आले नसते. आमचा जयदीप म्हणून व्यवस्थापक आहे, त्यांना सांगितलं बापू आलेत, काय काम असेल खोली उघडून देईन, त्यांची सगळी व्यवस्था कर, खाण्यापिणं राहण्याची. आणि म्हणून बापू आल्या म्हणले, मी मठात आपल्या राहिलो त्यावेळेला ह्या मूर्ती आणायसाठीच राहिलो होतो म्हणले बरं का. उजळलेले भाग्य आता, नाही तर बापू मठात कशाला आले असते पुन्हा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, मंदिर तर बांधलं आणि सुंदर असं शिखर त्याच्यावरती काढलं, पुन्हा कळस बसवलेला आहे. देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. एकदा का कलशारोहण झालं की देवळाचं काम पूर्ण झालेले. मूर्ती बसल्यानंतर देवळाचं काम पूर्ण झालं नाही, कलश स्थापना झाल्यानंतर काय देवळाचं काम पूर्ण झालेलं आहे. सभा मंडप झालेला आहे आणि सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे.
आणि देवाला एकटं टाकलेलं नाही, विठू माझा लेकुरवाळा आणि संगे गोपाळाचा आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण बंकटशाही महाराजांचे शिष्य वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, माऊली दादा चाकरवाडीकर, आदरणीय परमपूज्य रामचंद्र बोधले महाराज यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. त्याच्यानंतर शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांची मूर्ती आहे. त्याच्यानंतर माऊली ज्ञानोबारांची मूर्ती आहे, जगद्गुरु तुकोबारांची मूर्ती आहे आणि संत श्रेष्ठ सावता महाराजांची मूर्ती आहे. अशा मूर्ती बसवलेल्या आहेत. आणि आणखी दर्शन घेत असताना त्यांनी संकल्प केला, म्हणले महाराज अजून 3 मूर्त्या बसवायच्यात. मी म्हणलं कुणाची? ती म्हणली एक बंकटस्वामी महाराजची बसवायची, एक महादेव बाबाची बसवायची आणि एक थोर संत मीराबाई हा महासांगवीकर त्यांची एक मूर्ती बसवायची. आता सांगू तुम्हाला, महात्मा कुणाला म्हटलं जातं? महान आत्मा यस्य सहा महात्मा, ज्याचं अंतकरण विशाल आहे त्यांना महात्मा म्हणतात. आणि महाशय महात्मे जे आहेत ते आपले रणदिवे बापू आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि आम्ही बरोबर काम करतो बरं का. मी परमार्थात आल्यापासून आतापर्यंत बापू तरी आम्हाला ज्येष्ठ आहेत. आम्ही संत संमेलन घेतलं होतं निनगुरला आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू होते. आणि गावात आमच्या दशरथ पाटील म्हणून काळे होते, त्यांना कुणीच बोलत नव्हतं बापू. मला प्रसंग आठवतोय, बोधले महाराज होते, संदीपान महाराज होते, सगळे महाराष्ट्रातले महाराज लोक आले होते. आणि ते काय म्हणायचे, तुमचं हे बंद करा आणि काल्याचं कीर्तन चालू करा. बापू उठले आणि त्यांना काय म्हणले, हो तुम्ही गबसा नाव जरा. इथे 1 नाही 2 नाही, नुसते बघतच राहिले बापूकडे. मला वाटलं आणली बापूनी भांडणाची पाळी आता. कारण आज बी बघा त्याच्या घरातले बी किती रागीट बघतात का नाही सगळे. पण काय चमत्कार झाला ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. सगळा कार्यक्रम झाल्यावर बापू पुन्हा कीर्तनाला सुरुवात केली. विठ्ठला आता मला सांगा, इथं गड तयार झालेला आहे आणि पटांगणही भरपूर आहे. देव पाहू उंच ठाई उभे राहू. उंच असं मंदिर वगैरे बनवलंय. रस्ता जवळच आहे, सुंदर असा परिसर आहे आणि बापूंची ती आवड आहे. आणि म्हणून मूर्ती या ठिकाणी बसवल्यानंतर काहीतरी उपक्रम असला पाहिजे, म्हणून पौर्णिमेचा उत्सव बापूंनी या ठिकाणी चालू केला. आणि त्या निमित्ताने 5वी पौर्णिमा जी आहे ना ती माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि 5 आकडा आहे ना तो कसा असतो, श्रेष्ठ असतो. 5 तिथं परमेश्वर. आता बाकीच्याला मी काही म्हणणार नाही बरं का, फक्त माझ्या पुरतं बोलणार आहे मी. 5 तिथं परमेश्वर असतो. म्हणून बापूंनी सांगितलं, महाराज तुम्ही या ठिकाणी मला येता आलं आणि त्याच्यासाठी अभंग घेतलेला आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आमचं भाग्य उजळलं, आमची चिंता काय झालेली, वारलेली. जगामध्ये नरदेह प्राप्त होणं अवघड सांगितलेलं आहे. सहजासहजी नरदेह प्राप्त होत नाही, कारण 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रेमे वैतदेवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषं श्रेयः. किंवा दुर्लभो मानुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. 3 गोष्टी दुर्लभ आहेत, त्यात नरदेह प्राप्त होणं अवघड आहे. सहजासहजी नरदेह आपल्याला प्राप्त होत नाही. आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अचानक शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे. चुकली यावर फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे. दुःखालियावर फेरा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे. चुकली यावर फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे. चुकली यावर फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म
चुकलिया वर्म फेरा पडे किंवा पावला हा देह कागताली न्याय नगडे उपाय घडू आले. आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा जसा अचानक सापडावा तसा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. बरोबर, आंधळा मनुष्य पाहिला का तुम्ही? कसला असतो तो? कुठे? आणि आंधळा मनुष्य आणि त्याच्या टाळीत कावळा सापडणं किती अवघड आहे हो. असं सांगितलं जातं की कावळा हा फार हुशार आणि चतुर पक्षी आहे. डोळस माणसाच्या टाळीमध्ये सापडणार नाही, आंधळ्याच्या कधी सापडणार आहे. पण अचानक आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला. जांभळी दिली, टाळी वाजवली, कावळा सापडला. नाही तर कावळा, आपल्याकडे एक म्हणे ना की पक्षामध्ये हुशार जर कोण असेल तर तो म्हणजे कावळा. पक्षामध्ये हुशार कावळा. प्राण्यामध्ये हुशार कोण आहे? कोला. हा, कोल्हा. पक्षात कावळा, प्राण्यात कोल्हा. आणि अजून काहीतरी एक राहिलं वाटतं, माणसाचं. माणसाचं मला नाही सांगायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या काय. तितक्या लांब आपली मजलच नाही. कावळ्यापुरती कोल्ह्यापुरती बरी आहे. माणसापर्यंत जाण्याची आपली मजल पोहोचू शकत, ते तुमचं तुम्ही ठरवा काय. फक्त मला कावळ्यापुरतं सांगायचं. कारण कावळा सामान्य नाही अहो. कावळा, प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्याची गरज पडते कावळ्याच्या. आणि नाही जर पिंड शिवला तर लोक म्हणतात इच्छा राहिली त्याची. कावळ्याने पिंड शिवल्याशिवाय मुक्ती नाही असं म्हणतात, किंवा त्याची इच्छा पूर्ण झाली नाही असंही म्हणतात. आमच्याकडे एक राम नावाचा गडी होता. आमच्या नाना महाराजला माहिती आहे, राम शेलार. आणि बाबासाहेब महाराजलाही माहिती आहे. अहो तुम्हाला सांगतो, ते वारलं. आणि वारल्यानंतर आम्ही आमच्या त्या मळ्यामध्ये त्याची मौत केली. आणि मौत केल्यानंतर त्याचा 10वा होता. आणि 10व्याला आम्हाला कीर्तनाला जायचं. मला वाटायचं पटकन पिंड शिवला की आपण मोकळे झालो. काल्याचं कीर्तन होतं, लवकर पिंडच शिविना. म्हणलं काय झालं गड्या ह्याला, पिंड शिवायला तयार नाही. तेवढ्यात आमचे ते सुंदर बापू शिंदे म्हणून निनगुरचे, त्यांचा सहवास ज्यांना होता, आले. बरं, जवळ यायचं बरं का, ते नैवेद्य असं दाखवलं का, जवळ यायचा आणि तिथून उडून जायचा. ते बापू एवढंच म्हणले, काय मर्दा राम, शेवटपर्यंत तरा केलीच म्हणले तू. मठात कामाला होतास त्यावेळी तुझी तरा अशीच होती म्हणले, दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. आणि आता बी पिंड शिवायच्या टायमाला असंच करायला लागलास. बापू पटकन पिंड शिवलं बरं. हे अनुभव हीच खात्री. आणि बंकटशाही महाराजांचा मठ बांधत असताना एका पाटलाकडे पैसे ठेवले होते 80,000 स्वामी महाराजांनी. त्यांनी त्याच्या प्रपंचाला वापरले. स्वामी महाराज म्हणले, चढ बैल होऊन फिरचीन म्हणले. बैल होऊन फिरचीन म्हणल्याबरोबर तिथं मठात 2 बैल होते. आणि गुरुवारी सुदाम बाबा तिथं वर चढून गेले की काय करायचे, ते असे खळ्या खायचे आणि लगे बाबाला धावायचे. बाबा म्हणले, अरे तो अमक्या अमक्या गावचा पाटील, स्वामीचे पैसे खाणारा तू तर नाहीस. तुम्हाला सांगतो असा धावला का नाही बाबावर. बाबा म्हणले, नक्की तू तेच. स्वामी महाराजांनी सांगितलं. मग मला सांगा की हे जे कावळा बी आहे किंवा हे बैल, आपल्याला फेडून काय करावं लागतं, आपलं बैल होऊन फेडावं लागतं. आणि म्हणून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आपल्याला नाही सहकार्य करता आलं तरी करू नये, पण असं काही अडचणी निर्माण करता कामा नाही. पावला हा देह कागताली न्याय नगडे उपाय घडू आले. मग आंधळ्याच्या टाळीमध्ये जर कावळा सापडला तर काय अडचण निर्माण होते. न सापडणारा पण सापडला. पण कावळ्याकडे काही गुण सुद्धा आहेत. कारण विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी कसा असला पाहिजे ह्याच्यासाठी एक श्लोक सांगितलेला आहे. काकचेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहार ग्रह त्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थी 5 लक्षणांनी युक्त असला पाहिजे. बरोबर, ध्यानात ठेवा. कावळ्यासारखी झोप असली पाहिजे, आपलं कावळ्यासारखी दृष्टी असली पाहिजे, बगड्यासारखं ध्यान असलं पाहिजे, कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे, अल्पहार असला पाहिजे आणि घराचा त्याग असला पाहिजे, तरच विद्यार्थी घडू शकतो. काकचेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहार ग्रह त्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. 5 लक्षणाने युक्त विद्यार्थी असला पाहिजे. त्यात कावळेसारखी दृष्टी असली पाहिजे, बगड्यासारखं ध्यान, कुत्र्यासारखी झोप, जेवण करत काय अभ्यास जर करायचा असेल. हे IPS काय UPSCची परीक्षा देणारी मुलं 10-10 तास अभ्यास करतात. तुम्हाला सांगतो, आईला म्हणावं लागतं, उठ लवकर आता तू जेवण कर. त्याच्याशिवाय विद्यार्थी घडू शकत नाही. मग आंधळ्याच्या टाळीत कावळा जसा सापडणं अवघड आहे, तसा नरदेह प्राप्त होणं आपल्याला अवघड आहे. पण नरदेह प्राप्त झाला.
आता नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्याची इतिकर्तव्यता कधी आहे? संत महात्म्यांचं दर्शन त्याच्या जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. अगोदर संत दर्शन घडलं पाहिजे आणि पुन्हा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. सकाळी उठले, स्नान वगैरे झालं, नाश्ता पाणी करीत होते का काय माहीत नाही, पण भंडाऱ्या डोंगरावरती जायचे आणि गेल्यानंतर सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालायचं, नामस्मरण करायचे. एक वेळेला तर झालं असं, महाराज झोपलेले होते. सापडविले वाटे जाता गंग स्नाना, मस्तकी तो दाना ठेविला कर, भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझे. स्वप्नातच तुम्हाला सांगतो ते गंगेच्या स्नानाला चाललेले. बाबाजी चैतन्य सद्गुरूंचं त्यांना दर्शन झालं. डोक्यावर हात ठेवला त्यांनी आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. हा मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपण सांगितले राम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. हो बाबाजी आपण सांगितले राम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितलेले नाम, परंपरा सांगितली त्यांनी. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली कोण मालिकेची. हे प्रत्येक संत वेगवेगळ्या परंपरेमधले आहेत. तुम्हाला सांगतो, नाथ महाराज जे आहेत ना ते दत्त संप्रदायाचे आहेत. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय हे चैतन्य संप्रदायाचे आहेत. ज्ञानोबाराय हे नाथपंथी आहेत. आणि नामदेव महाराज जे आहेत ते भक्तिपंथातलेत म्हणायचं. नामस्मरण हे त्यांच्या जीवनामध्ये सतत असायचं. मग यांची परंपरा सांगितली जगद्गुरु तुकोबारायांनी. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. परंपरेला फार मोठं किंमत असते. याचा धरी ना अभिमान, करी ना फुले जतन. आणि मग अशा पद्धतीने त्यांना बाबाजी चैतन्य सद्गुरू भेटले, दर्शन झालं देवा काय, आणि डोक्यावर हात ठेवला आणि योगायोगाने भजन करत असताना भंडाऱ्या डोंगरावरती त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, दर्शन झालं. आणि जगद्गुरु तुकोबारायांना खूप मोठा आनंद झाला. आपण साध्यापर्यंत गेल्यानंतर आपलं साध्य झालं आपल्या जीवनामध्ये तर काय होतं? आनंद होत असतो. एखादा मुलगा जर MPSCची परीक्षा देतोय, तो IAS अधिकारी झाला, IPS अधिकारी जर झाला तर त्याला काय होतो? आनंद होतो. मनासारखी गोष्ट घडली की माणसाच्या जीवनामध्ये आनंद होतो, आणि मनाच्या विरोधात जर गोष्ट घडली तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख होतं. जगद्गुरु तुकोबारायांना देवाचं दर्शन झालं, आणि देवाचं दर्शन झाल्याबरोबर तुकाराम महाराज आनंदाच्या भारामध्ये उड्या मारालेले. गायनाचे उड्या पुलिया छंदे, मनाचे आनंद आवडीने आनंदामध्ये उड्या मारायला लागले. आणि मला सांगा की माणसाच्या जीवनामध्ये आनंद जर झाला आणि दुःख जर झालं तर आनंदही अंतःकरणात मावून ठेवता येत नाही, दुःखही अंतःकरणात राहत नाही. विठाला विठाला म्हणून वर्णन केलेले अंतरीचे धावे शोभावे बाहेरी, हरिताई कोरी आवरी, हरिताई कोरी आवरी. तरे काहे परे आवरे. ओ अंतरीचे धावे शोभावे बाहेरी, अंतरीचे धावे शोभावे बाहेरी, हे अंतरीचे धावे शोभावे बाहेरी, अंतरीचे धावे शोभावे बाहेरी, अंतरीचे धावे शोभावे बाहेरी, हरिताई परी आवरे ना, हरिताई परी आवरे.
मेधावे स्वभावे बाहेरी दरिताही पर्यावरी ना. एखादी चांगली गाय घेऊन दिली बरं का बाजारात, 10-15 लिटर दूध द्यायला लागली. दुसऱ्या दिवशी बाजारात भेटला की आनंद वाटला. अहो म्हणले 15 लिटर दूध देते, सकाळी 15 संध्याकाळी 15, 30 लिटर झालं का नाही. प्रपंच व्यवस्थित चाललेला आहे. पण काय झालं काय की दुसऱ्या बाजारी लगेच ती गाय मेली आणि मेल्याबरोबर तोच मित्र भेटला. डोळ्यात पाणी आलं लगेच त्याच्या. का बरं रडायला लागला, काय काय म्हणले, काल मागच्या रविवारी तुला सांगितलं चांगली गाय लागली पण ती वारली. म्हणजे दुःख झालं, त्याला डोळ्यात पाणी आलं. दुःख झालं तरी अंतकरणात राहत नाही. बरं आनंद झाला तरी अंतकरणात राहतो का नाही, कळण्यासाठी अनेक वेळेला ऐकलेलं उदाहरण आहे तुम्ही, पण तेवढं सांगून पुढे जातो. एक जणाला 3 मुली होत्या म्हणले आणि काय केल्याने त्यांचं लग्न जमत नव्हतं. कारण होतं बोलण्यात दोष होता. एक होती बोबडी, एक होती गेंगानी, एक होती तोतरी. बारक्या खरं सांग मनातून, गेंगानी पोरगी बायको करशील का नाही. बरं बोबडी नाही, बरं तोतरी अगोदर कुणी देत आहे का ती बघ आणि मग ठरवलं. कारण आता बरेच जण येत नाही नाही. अहो परवाच आशीर्वाद मंगल कार्यालय एक वधूवर सूचक मेळावा होता. नारायणगडाचे बाबा, शिवाजी महाराज, आम्ही सगळेच होतो. आणि ते म्हणले तुमचं तुम्ही बघून घ्या. दर्शन घेतलं आणि गेले निघून तिथून देवा. आणि मग अशा अवस्थेमध्ये काय झालं माहिती का, मुलं एका बाजूला बसली होती, मुली एका बाजूला बसल्या होत्या. मी म्हणलं खरं सांगा बरं, आता मुलं किती आलेले तर मुली किती आल्या तिथं. उभं राहा म्हणल्यावर 70-80 मुलं दिसली बापू, आणि पुरी पाहिल्या तर 40च तिथं. बरं आता सांगा, कुठला तरी बाप आडाणी पोराला पोरगी देईन का. त्याची प्रॉपर्टी व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यानंतर मुलीसुद्धा अशाला वरत नाहीत, म्हणून अभ्यास करून मोठं होणं हा एकमेव पर्याय त्याला आहे. मग मी म्हणलं ठीक आहे बाबा, 70-80 मुलं येतं आणि 35-40 मुली येतात. आता ठीक आहे, जे जे मुलं चांगली असतील, ज्या ज्या मुली चांगली असतील त्या 40 जणांचे लग्न होतील. बाकीच्यांनी करायचं काय. एक जण पोरगा मला म्हणला तुम्ही सांगा आता काय करायचं ते. मी म्हणलं काहीच करायचं नाही, टाळ वाजवायला आमच्या बरोबर चालायचं. आणि अलीकडे असं आहे बरं का, परमार्थिक आम्ही आहो असं दाखवतात आणि पुन्हा परमार्थिक एकदा का झाले, मग आपलं लग्न झालं की पुन्हा ते खाणं पिणं असं काही वेळेला घडलेलं आहे. त्या विषयाकडे मला जायचं नाही. फक्त एक आहे, मुलीचे लग्न होत नव्हते. पूर्वीचा काळ होता, पाष्टी भाकरी बांधायच्या, ह्याच्या त्याच्या घरी जायचं, महागारी यायचं, त्या मुलीच्या आईने विचारायचं झालं का लग्न, आपलं काय जमलं, या विठ्ठला आपल्याला तर सगळ्याला परिचय माहित आहे. हा उशिरा येत नाही. आणि ते आखाड्यात पहिल्यांदा असतात हे विसरून चालणार नाही. हा आपला परमार्थिक आखाडा, त्यांचा पैलवानाचा आखाडा पाहिजे. बाळासाहेब पैलवान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आम्ही फार लहानपणापासून पाहतो. उदंड वडगावला सासोडे बापू होते, अतिशय तुम्हाला सांगतो यांच्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व. यांच्यावर म्हणण्यापेक्षा सर्व पैलवानावर त्यांच्या बैठकीमध्ये सगळ्या पैलवानाचे फोटो होते बापू, हे का नाही. आणि बापूला आनंद असायचा. हरिश्चंद्र बिराजदार साहेबावर एक फार त्यांचं प्रेम. ते म्हणायचे हरिश्चंद्रजी बिराजदार साहेब शाकाहारी पैलवान, आयुष्यात कधी मांसाला त्यांनी हात लावला नाही म्हणायचे. म्हणून त्यांच्यावरती प्रेम असायचं. आणि यावेळी गुरुनाम गुरु बंकटशाही महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने बाळासाहेब पैलवान आवारे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो त्या कुस्त्या झाल्या निनगुरला. बक्षीस वगैरे त्यांनीच वाटप केलं. आणि त्यांच्याच हस्ते जोग महाराजांचा फड म्हणून त्याला नाव दिलं होतं. आणि चांदीची गदा जी आहे त्यांच्यात पैलवान 2 शिवटे अंतिम त्यांच्याकडे शिकलेलीच पैलवान उभं राहिले. आणि ते म्हणले आता गदा कुणाकडे बी जरी गेली तरी माझ्या शिष्याकडे जाणार आहे म्हणजे बरं का. त्यांच्या शिष्याकडेच त्या मांडवजाळीला गदा गेली ती. आणि सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. तात्पर्य मला सांगायचं असं की ते सांगायला लागले ते जमलं का लग्न अंकत
नाही. शेवटी म्हणले आता पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी बापूची इथं कार्यक्रम आहे आणि मुलं तिथं कार्यक्रमाला येणार आहेत. विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमाला येणार आहेत मुलं, तिथं मुली दाखवायचा कार्यक्रम करून टाकू. पण त्या मुलीला तुम्हाला सांगतो, वडिलांनी सांगून ठेवलं होतं अजिबात बोलायचं नाही, कारण बोलल्यानंतर सगळा घोटाळा होतोय. सगळे गुपचूप कामं करायचे. आले मुली बघितल्या, जय हरी महाराज, मुली वगैरे बघितल्या आणि बघितल्यानंतर प्रकार काय घडला, पसंत पडल्या मुली त्या. पण जेवायला बसले, मुली गुपचूप आल्या की चालल्या पुढं. आता भाजी घ्या, भात घ्या, पोळी घ्या, काही म्हणावं नाही, हवं का, देऊ का, टाकू का, वाढू का, काहीच नाही. आले की चालल्या पुढं, आले की चालल्या पुढं. एक म्हातारं राहिलं होतं जेवायचं, ते पंक्तीला बसलं होतं. म्हातारं म्हणले, ह्या बोलानात काय होईनात. पोराला विचारलं कशाला आला होता तुम्ही, ते म्हणले असं असं होतं. म्हणले मुली पसंत आहे. बरं. म्हातारा म्हणलं उगाच मी म्हातारा नाही झालो, ह्यांना बोलवलं तरच खानदानी म्हातारा म्हणला. असं म्हणतात. स्वामी महाराजच्या काळात बी असा एक प्रकार घडला होता. बाबुराव डवरी गुरुजीचे बंधू होते ज्योती मामा डवरी, आणि माधव बागेमध्ये मुंबईला कार्यक्रम होता. महिनाभर स्वामी महाराजांची कीर्तनं आणि एकाच अभंगावर असायचे बरं का. आणि तिथं टाळकरी भगवान बाबा वामनभाऊ महाराज, लोहिया महाराज, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, बाबुराव डवरी गुरुजी वाजवायला, रामकृष्ण भाऊ इडशीकर, भगवान भाऊ इडशीकर, नारायण महाराज गोंधळी, जगद्गुरु आपलं काय आपले गुरुजी एकनाथ महाराज, गुरुजी सुदाम बाबा, ही सगळी मंडळी, लाला महाराज, ते पाडळीकर, काय नावं सांगू तुम्हाला. रंगात कीर्तन यायचं आणि पुन्हा कीर्तन झाल्यावर भुका लागायच्या गायकाला, गुणवानाला. स्वामी महाराजांनी काय करायचं, हाताने स्वयंपाक करायचा आणि मग खाऊ घालायचं त्यांना. एकदा काय झालं, श्रीमंताची पंगत होती आणि शहरातलं जेवण वेगळं असतं आणि खेड्यातलं वेगळं असतं. शहरामध्ये एक मनुष्य सुद्धा सपादत नाही बरं का, कारण खेड्यातला चहा वेगळा, शहरातला वेगळा. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा म्हणायचे, खेड्यातला चहा आणि शहरातला चहा. खेड्यातली ती म्हातारी कपही भरती आणि बशी भरती आणि पुन्हा म्हणती पाहिजे का अजून. हा खेड्यातला चहा. आणि शहरातला बशी तर नसती, पण वाकून बघावं लागतं किती ती तळाला एवढी एवढीसा चहा. आणि पुन्हा तो अर्धाच प्यायचा बरं का, सगळा प्यायला तर ते हलकट समजित आहेत, थोडा ठेवून द्यायचा. तसं त्या शहरामध्ये जेवायला बसले. स्वामी महाराजांना माहिती होतं हे काही बी बोलणार आहेत. कोण, ज्योती मामा डवरी. ते मावशी आल्या आणि चपाती वाढायला लागल्या, हवं का, हवं का, हवं का. स्वामी महाराजाची नजर चुकवली आणि ते ज्योती मामा म्हणले त्या मावशीला, मावशी हवं का, हवं का, काय तुझं डोंबलं खावं का. अगं वाढ ना त्याच्यात काहीतरी. 2 भाकरी मुरगळून खाणारे आपले मराठवाड्यातली माणसं, चतकुर चपाती. स्वामी महाराज म्हणले, ज्योत्या तुला जे करायचं तेच केलंच म्हणले, ज्या गोष्टीला मी भेट होतो का तेच केलंच म्हणले तुम्ही. तसं ते हवं का, हवं का, हवं का, वाढू का म्हणायला. शेवटी काही बोलायला तयार नाही. त्यावेळेला त्या म्हाताऱ्याने सांगितलं, अशी कडी केली ती म्हणले. फुरका जोरात कडीचा मारला आणि म्हातारं म्हणलं, वा वा वा, काय कडी केली, अशी कडी आयुष्यात कधी खाल्ली नाही. आचार्य कुठले पाटोद्याचे होते का, जामखेडचे होते का, आष्टीचे होते का, गावातले होते. कोणी कडी केली म्हणल्याबरोबर जिने कडी केली होती तिला दम निघला का, नाही निघला. पळतच आली म्हणली, बाबा मी की, म्हणली मी की मी केली. दुसरी म्हणली आका भुई, आका भुई, म्हणजे आका बोलली म्हणली. तिसरी आली म्हणली, कुणी बॉय ना तर ना बॉय, आपण नाही बॉय. देवारा करून ठेवला का नाही. मला इथं सांगायचं, साधी कडी कुणी केली, हा आनंद जर अंतकरणात राहत नाही तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना संत दर्शन होऊन भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. तो आनंद अंतकरणात राहीन का, नाही. महाराज असे उडे मारायला लागले, गायला लागले, नाचायला लागले. विचारले एका साधकाने, महाराज तुम्ही गातात, नाचतात, उड्या मारतात, त्याचं कारण काय. ते म्हणले, मला संत दर्शन झालं, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली आणि माझं उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य उजळले भाग्याला, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य
माझं भाग्य उजळलं आणि माझी चिंता वारली. मुळात भाग्य म्हणजे काय, कशाला भाग्य म्हणतात? अहो चलत चलत आपण बाथरूमला जर चाललो असलो, 10 रुपये किंवा रुपया पडलेला उचलला की म्हणतात भाग्य उजळलो माझा. हा, कपाळा लावतोच का ना आपण? बरं, एखाद्याचं लग्न होत नाही, लग्न झालं, लोक म्हणतात भाग्य उजळलं. लग्न होऊन मुलगा नाही, 10-5 वर्षांनी मुलगा झाला, लोक म्हणतात भाग्य उजळलं. एखाद्याची जमीन तुम्हाला सांगतो भांडणात आहे, त्याचा निकाल त्याच्यासारखा लागला की लोक म्हणतात भाग्य उजळलं. जमिनीमध्ये बोर घेतले 10-5, पाणी लागलं नाही, आणि एक बोरला पाणी लागले, लोक म्हणतात भाग्य उजळलं. मुलगा परीक्षेमध्ये 10-5 वेळेला काय करतोय, परीक्षा देतोय, पण पाहिजे तशी मार्क पडले नाही, पाहिजे ती पोस्टिंग झाली नाही. मुलाला नोकरी लागली की लोक म्हणतात भाग्य उजळलं. त्याला भाग्य म्हणतात बरं का. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, हो निकटवास बरा संताबाई, निकटवास बरा संताबाई. ह्याला आपण भाग्य समजतो, पण महाराज म्हणतात भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. हे व्यावहारिक भाग्य आहे, पण परमार्थिक भाग्य जर काय असेल तर निकटवास बरा संतापाई. संत महात्म्यांच्या सहवासामध्ये राहायला मिळणं हे एक भाग्याचं लक्षण, आणि त्यांच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं हे परम भाग्याचं लक्षण म्हणायचं. म्हणून उजळले महाराज म्हणतात भाग्य ते उजळलेलं आहे. आता उजळणं म्हणजे नेमकं काय होणं? लग्नात बरेचसे भांडे दिलेले असतात, सगळे भांडे वापरात नसतात, काही भांडे त्या पोत्यात बांधून माळ्यावर ठेवलेले असतात. पण वर्षातून एकदा का होईना ते भांडे जे आहेत ते काढावे लागतात आणि ते उजाळा द्यावा लागतो, त्याला घासावं लागतात दसऱ्याच्या वेळेला. हां, मग कुठंतरी अंधाऱ्या खोलीत टाकून दिलेले ते भांडे, त्याच्यावर धूळ पडलेली असते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीने माझं भाग्य देखील अज्ञानरूपी अंधकाराच्या खोलीमध्ये काम क्रोधाधिक विकाराच्या अडचणीमध्ये सापडलेलं होतं. पण संत महात्म्यांनी काय काढलं, आपला उपदेश केला आणि आमचं भाग्य जे आहे त्याला काय केलं, उजाळा दिलेला आहे. आणि मग उजळले भाग्य आता शब्द वापरलेला आहे. आता म्हणजे चालू वर्तमान काळ आहे. कारण एखादा मनुष्य जर जेवण केलं आणि हात धुतला आणि लगेच लोक म्हणले चला जेवायला, लोक म्हणतात आत्ता जेवलो, म्हणजे चालू वर्तमान काळ आहे. ज्या क्षणाला संत दर्शन झालं आणि त्या क्षणाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, त्या क्षणाला जगद्गुरु तुकोबाराय आता शब्द वापरतात, उजळले भाग्य आता. आणि पुन्हा शब्द वापरलेला आहे, अवघी चिंता वारली. चिंता काय झाली, नाहीशी झाली. बरं, चिंता आणि चित्ता याच्यामध्ये थोडा फरक आहे. चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्रेने विशेषता. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. मेलेल्या माणसाला एकदा जाळती तिला चिता असं म्हटलं जातं, आणि जिवंतपणी माणसाला पावलो पावलो जी जाळते तिला चिंता असं म्हणतात. बरं, वारली शब्द प्रयोग केलेला आहे, गेली शब्द प्रयोग का केलेला नाही? तुकाराम महाराजाला माहिती होतं गेलेली परत येते, वारलेली परत येत नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. देवाने गोकुळात प्रवेश केला की चिंता पळून गेली, पण पुन्हा राक्षसाच्या रूपाने गोकुळात पुन्हा चिंता वाढलेली होती बरं का. म्हणजे गेलेली परत येते, पण एकदा वारली की पुन्हा परत येणार नाही. मुलीचं लग्न झालं, अगोदर गोड बोलले, पण पुन्हा मात्र त्यांचा खरा चेहरा त्यांनी दाखवला. सासरकडच्या मंडळी 50,000 रुपये घेऊन ये, नाही तर तुला मारून टाकू. ती यायची, वडिलाला सांगायची. वडील म्हणायची उचल घेतलेली होती, आता माझ्याकडे काय पैसे नाही तुझा. आणि म्हातारी माणसं असतातच, बाई चुलीचं लाकूड चुलीलाच जळतं, तुझा इथं निभाव लागणार नाही. पार्टीची मनधरणी करून पाठवायचं, ते गेले की त्रास द्यायचे. विषय संपला. पुन्हा तिने सांगितलं आता गेलेली परत यायची ना, पण एकदा फारच त्रास दिला, तिने स्वतःला संपवलं
पुन्हा येईन का परत ती? आता गेलेली परत येते पण वारलेली परत येणार नाही. म्हणून जाणून बुजून जगद्गुरु तुकोबारायांनी शब्द प्रयोग केला, अवघी चिंता वारली. वारली म्हणजे मुळा सकट ती चिंता काय झाली, नाहीशी झाली. कशामुळे नाहीशी झाली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्याची सरली एरदार झाला सफल व्यापार. हरी आला मग कैसी भय चिंता त्याची सरली एरदार एकदा हरी आपल्या हाताला आला की मग कैची भय चिंता. म्हणून अवघी चिंता वारली. का वारली त्याचं वर्णन दुसऱ्या संतच दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, हे संत दर्शनी हा लाभ, हे संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी आला, हे संत दर्शनी आला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, नाम जोडला, पद्म नाम जोडला, पद्म नाम जोडला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं संत दर्शन झालं आणि संत दर्शनाच्या माध्यमातून तो भगवान परमात्मा जोडला गेला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, भगवान परमात्मा प्राप्त झाला. आता मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांना अगोदर संत दर्शन झालं आणि पुन्हा देवाची प्राप्ती झाली. माणसाच्या जीवनामध्ये अगोदर संत दर्शन व्हावून मगच देवाची प्राप्ती व्हावी. तो मनुष्य काय होतो, भाजून निघलेला असतो, कच्चा राहत नाही. नाही तर संप्रदायातलं थोरा मोठ्याचं उदाहरण आहे. नामदेव महाराजाच्या जीवनामध्ये अगोदर देवाची प्राप्ती झाली होती, पण ज्यावेळेला संत संमेलन भरलं, संत मंडळीमध्ये नामदेव महाराज काय झाले, कच्चे ठरलेले. आता देवाने एवढा लळा पाळला नामदेव महाराजचा, तो प्रश्न सोडून द्या. 5 वर्षाचे असताना त्यांच्या हाताने दूध पिले, 5 वर्षाचे असताना जेवण केलं. बरं, देव नामदेव महाराजचं सगळं ऐकायचे, सगळं ऐकायचे, पण कच्चेच राहिले ना. का तर संत दर्शन अगोदर घडलं नाही. एक वेळेला असं झालं होतं, दिवाळीचा सण जवळ आलेला होता आणि गोनाबाईने सांगितलं नामदेव महाराजाला, नाम्या म्हणले जा, सण जवळ आलेला म्हणले आता, आणि तू काय कर, भगवंताला आपल्या घरी आंघोळीला घेऊन ये. नामदेव महाराज गेले आणि देवाला सांगितलं, ए देवा, सण दिवाळीचा आला, नाम रामुळाची गेला, नाम रामुळाची गेला, नाम रामुळाची गेला. सण दिवाळीचा
हाती धरानी देवा चला मुझ्या दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला हाती धरोणी देवाला चला मुच्या घराला. काय वर्णन केलेले बघा ना. ताकद आहे ग संताशिवाय देवाच्या हाताला धरायची ताकद आहे का कोणाची. सण दिवाळीचा आला नामा राऊळाशी गेला हाती धरोणी देवाला चला मुच्या घराला. आमच्या घराला चला म्हणला. नामदेव महाराज म्हणले आमच्या घराला चला. नामदेव महाराजाला देवाने सांगितलं नाम्या तुझं म्हणणं खरं मी घरी यायला पाहिजे. कारण मैत्री जर टिकवायची असेल तर 6 गुण असले पाहिजेत. ददाती प्रतिगृह्णाती गुह्य माकिती पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. मैत्रीपणा टिकवायचं जर असली ना दिलं पाहिजे घेतलं पाहिजे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्य माकिती गुह्य सांगितलं पाहिजे. पुन्हा विचारलं पाहिजे एकमेकाचं. गुह्य माकिती पृच्छति भुंक्ते भोजयते चैव. एखाद्या वेळेला जर समजा त्याने आपल्याला जेवाय बोलवतं आपण बी एखाद्या वेळेला बोलवलं पाहिजे. आता ते म्हणतोय चला घरी जेवायला आपण म्हणायचं हो येतो की. मित्रपणा टिकणार नाही. भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. प्रीती जर टिकवायची असेल तर 6 गुण असले पाहिजेत. तसे काय आमच्या घरला चला म्हणले. नामदेव महाराजांची त्यांची मैत्री होती. देव म्हणले नाम्या मी येतो ही गोष्ट खरी आहे पण इथं विटेवर कोण उभा राहीन म्हणले. विटेवर उभं कोण राहीन. मग नामदेव महाराजाला सांगितलं देवाने नाम्या तू विटेवर उभा राहा आणि मी आंघोळ करून येतो आणि मी आंघोळ करून आल्यानंतर तू जाग पुन्हा घरी आंघोळीला. आता नामदेव महाराजच्या ध्यानातच आलं नाही ते. ठीक आहे म्हणले. बघा आपुलेची पद देशी दासा. स्वतःचं पद नामदेव महाराजाला दिलेलं आहे. विटेवर उभा राहण्याचा मान नामदेव महाराजाला आहे. नामदेव महाराजाला उभं केलं विटेवर. देव खाली उतरले. सांगितलं कमरेवर हात दे. कमरेवर हात ठेवायला लावले आणि म्हणले ऐक मला जर उशीर जर झाला बडवे येतील आणि बडवे आल्याबरोबर तू काय बोलायचं नाही हालायचं नाही डुलायचं नाही तर म्हणतील काका कधी आलात. तुला बडवे असं ठोकते म्हणले. दररोजची सवय. नामदेव महाराज सांगितलं. पुन्हा कपडे काढतील आंघोळ घालतील दही दूध पुन्हा अत्तर लावतील कपडे ड्रेस घालतील पुन्हा कपडाला गंध लावतील मुकुट वगैरे घालतील गळ्यात हार वगैरे आणि पुन्हा एवढा मोठा लोण्याचा गोळा तोंडाला लावतील. पाणी सुटू देऊ नको सगळं सांगितलं. आणि नामदेव महाराजांच्या घरी देव गेले आणि गोनाबाईने पाहिलं. अरे म्हणले एकटाच कसं काय आला देवा तू. माझं पोरगं कुठं आहे. आता तो दिपोळीचा पाडवा. माझं पोरगं कुठं आहे म्हणल्याबरोबर देवाने सांगितलं त्याला विटेवर उभं केलेले नामदेवाला आणि मी इकडं घरी आंघोळीला आलेलो आहे. तिने सांगितलं वा रे वा मी तुला पाणी देणार नाही. माझं पोरगं फाशीला दिलंस तिकडून तू आलास इथं तुला मी अजिबात पाणी देणार नाही. अवघड झालं. देवाने स्वतःच पाणी घ्यायला सुरुवात केली बरं का आंघोळीला. आंघोळीला पाणी घ्यायला सुरुवात केली पण ते आईचं अंतःकरण आहे. शेवटी देव स्वतः पाणी घ्यायला लागल्यानंतर कोणाबाई गेल्या भगवंताला आंघोळ वगैरे घातली. टॉवेल वगैरे नव्हते चांगले. मग काय केलं. पदर काढीला मात्याचा भाळ पुशीला नंदाचा भाळ पुशीला नंदाचा भाळ पुशीला नंदाचा काढीला मात्याचा भाळ पुशीला नंदाचा भाळ पुशीला नंदाचा
काढीला मात्याचा, बाळ पुसिला नंदाचा. स्वतःच्या डोक्यावरचाच पदर काढला आणि त्यांनी देवाला पुसून घेतलं. देवाला बी गडबड झालेली होती. तोपर्यंत इकडे बडवे आले, त्या अंगावरचे कपडे बिपडे काढले, आंघोळ वगैरे घातली, षोडशोपचारी पूजा झाली नामदेवरायची. तोंडाला लोणी वगैरे लावलेलं होतं, आरती करायची नामदेवरायची. आणि झालं काय, देवाला वाटलं लवकर तो काकडा नामदेव महाराजाचा पावा. पंढरपूरचे लोक तुम्हाला सांगतो दररोज देवाच्या दर्शनाला जातात काही मला माहिती नाही, पण दीपावलीचा पाडवा जो आहे त्या पाडव्याला एकही मनुष्य पंढरपुरात घरी राहत नाही, मंदिरात जातात. का तर तो देवाचा काकडा नसतो, तो नामदेवरायचा काकडा असतो बरं का. नामदेव महाराजाचा काकडा पाहायला जातात. देव गेले तोपर्यंत इकडं काय वाळवंट पासनी महाद्वारापर्यंत सुरवाराची दाटी उभे जोडोनी हात, सुरवाराची दाटी उभे जोडोनी हात, उभे दुर्वाराची दाटी उभे जोडोनी हात, दुर्वाराची दाटी उभे जोडोनी हात. देव गडबडीने आले तर गर्दी एवढी झालेली होती. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात, सगळेचे सगळेच हात जोडून उभे राहिलेले होते. देवाला वाटलं की आता आपण नामदेव पायरीपासून वर गेलं पाहिजे म्हणून. आता बी वारीला बघा काही लोक म्हणते दर्शन बारीला, आमची माणसं पुढे गेलीत जाऊ द्या आम्हाला, आमची माणसं पुढे गेली. एक तर काय झालं माहितीये का, आता कालच्या वारीला बापू बरं का, आता आपल्याच मठात काही लोक आले होते, आपले तेच उतरले होते. ते म्हणले बाबा आता म्हणले 17-18 तास लागणार आहेत, आम्ही आता बारीला जातच नाहीत बरं का. मी म्हणलं मग नाही जायचं तर मग काय करायचं. ते म्हणले कुठं बी मध्ये घुसतो. नेमकं मी प्रदक्षिणा करायला गेलो आणि ते मध्ये घुसले की त्या पोलिसांनी काट्या टाकल्या आणि माझ्याकडे बघितलं त्यांनी. मी खाली बघितलं असं लगेच आणि पुन्हा मठात आले बरं का. मी म्हणलं झालं का दर्शन चांगलं. ते म्हणले तुम्ही बघितलं नाही काय दर्शन. मी म्हणलं देवाच्या मनात नसं नाही का, नाही तुम्ही बारीनीच यावं हे काय असेल देवाच्या मनात असेल. माझं 3दा झालं. तसं झाले का 3दा. बरं बरं असू द्या काय हरकत नाही. तर देव गेले पण म्हणायला लागले आमचा माणूस पुढे गेलाय, आमचा माणूस पुढे गेलाय. हळूहळू हळूहळू काय काढला, रस्ता काढला आणि थेट तुम्हाला सांगतो कुठपर्यंत आले, गरुड खांबाच्या जवळ आले. गरुड खांबाच्या जवळ आल्यावर एक जाडजूड धष्टपुष्ट मनुष्य उभा होता. तो बघत होता. ते माणूस म्हणला किती वेळ झालं सगळ्याला पार करत करत इथपर्यंत आलेला, येऊ द्या माझ्याजवळ बघतो ह्याचं जरा. आता देव बी म्हणले तुझ्या मनात आलं हे मला बघायचं. देव गेले ना असा धक्का मारला त्याला बरं का, आलो म्हणून सांगितलं. आता तो किती जाड होता. आता ह्याच्यात आपल्या मठातले भिवा महाराज माहितीत का सगळ्या मठात पंढरपूरला जाडजूड तुम्हाला सांगतो. ते जर उभं राहिले आंघोळ्या जर महिला मंडळ किंवा पुरुष मंडळ जर नळाला आंघोळ करायला ते म्हणे कोण आहे म्हणलं की लगे बाजूला सारखा असा आवाज धरला असं देवाच्या मानगुटीला बरं का. आणि पार तुम्हाला सांगतो नामदेव पायरीच्या खाली स्वामी महाराज म्हणायचे अर्धचंद्र दिला म्हणजे अर्धचंद्र असा मानगुटीला धरलं खाली ढकलून हो बाहेर म्हणलं. पण देवच ते कशी काय ना वाट काढीत आले आणि जिथं आपण आता मुख दर्शन करतो ना भगवान पांडुरंग परमात्मेचं तिथं उभा राहिले. काकडा चालू झाला. टाचा वर करू करू तुम्हाला सांगतो नामदेव महाराजचा काकडा त्यांनी पाहिला आणि देवाच्या डोळ्यात पाणी आलं. काय माझ्या भक्ताचे सोहळेत म्हणून स्वतःचं पद दिलं. आणि तुम्हाला सांगतो सध्या स्वतःचं पद कुणी देत नाहीत, पद घ्यावं लागतं. देवाने स्वतःहून दिलेलं पद होतं. मग विटेवर उभा राहण्याचा मान दिला. घरी आंघोळ केली, त्याच्यानंतर जेवण केलं, दूध पिले. एवढे जवळीक जरी होते तरी ज्यावेळेला संत मंडळी एकत्रित बसली त्यावेळेला नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं बरं का. जुनाटा गोरा अनादी जुगाचा गोरोबा काका होते. मुक्ताबाईने सांगितलं काका तुम्हाला मडक्याची पारख आहे म्हणले, परीक्षण करा आणि कोणतं मडकं पक्कन कोणतं कच्चं बघा. निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यात थापटणं मारलं. सोपान काकाच्या सगळ्या साधू संतांच्या डोक्यात मारलं. नामदेव महाराज असं बघत होते बरं का. ते म्हणले येऊ दे ह्या म्हाताऱ्याला इकडे माझ्याकडे बघतो जरा. आणि ते तपासायला सावता महाराजांनी सांगितलं होतं बरं का.
ते म्हणले तुम्हाला अनुभव चांगला आहे, तुम्ही काय करा काका थापटणं घ्या आणि बघा मडके कसे ते. मग नामदेव महाराजांची बारी आल्याबरोबर डोक्यात असं मारल्याबरोबर चोळायला लागली डोकं आणि तिथून भीतीपुटी नामदेव महाराज उठले आणि पळाले. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे नामदेव महाराज पळाले पण कसे पळाले, चिंग चिंग चिंगाट पळाले स्वामी महाराजचा शब्द आहे. आणि गेले घामे घुम झाले देवाकडे. देवा अरे संत मंडळी एकत्रित बसली, मी कच्चा ठरलो. देवा खरं सांगा बरं मी कच्चा आहे का? देव म्हणले खरं सांगू का खोटं सांगू? ते म्हणले तू खोटं बी सांगत असतो का? तो म्हणले जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणेकडे. नामदेवा तू खराच कच्चा आहेस. मग म्हणले आतापर्यंत का सांगितलं नाही? ते म्हणले वापसा आल्याशिवाय पिरून उपयोग नाही. संत मंडळीने कच्चं ठरवलं. मुक्ताबाई म्हणले एवढंच कच्चं आहे. शेवटी देवाने सांगितलं औंढ्या नागनाथला जा, विसोबा खेचर महाराज आहे त्यांचं दर्शन घ्या आणि जीवनामध्ये कृतार्थता प्राप्त करून घ्या. मग विसोबा खेचर त्यांची सेवा केली आणि इकडे पंढरपूरला आले. कथाभाग सगळ्याला माहिती आहे. पुन्हा कुत्र्यामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याला आपलं काय कुत्र्यामध्ये सुद्धा भगवान परमात्मा नामदेव महाराजाला दिसला. तात्पर्य मला सांगायचे सगळे काही सोहळे करत होता भगवान परमात्माने संत महात्म्यांचे, पण कच्चे कोण ठरले? नामदेव महाराज. का? संत दर्शन हे उशिरा झालं, देवाचं दर्शन आधी झालं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात तसं घडलं नाही. अगोदर संत दर्शन झालं आणि मग त्यांच्या माध्यमातून देवाची प्राप्ती झाली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्मनाभ हे देवाचं एक नाव आहे. कारण विष्णू सहस्रनाम वाचा, त्याच्यामध्ये हजारो देवाचे नाव आहेत. ओम विष्णू विष्णू षटकारो भूतभव्य भूतप्रभू भूतकृत भूतभूत भाव भूतात्मा भूतभावनः. भूतात्मा परमात्माचे भुक्तानाम परमागती अव्यय पुरुषी साक्षी क्षेत्र निक्षेरवच. किंवा दुसरं एक प्रमाण आहे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण मधुसूदना पद्मनाभा नारायण. जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. आनंद घना जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. पद्मनाभ शब्द आलेला आहे. मग तो पद्मनाभ असणारा भगवान परमात्मा तो काय झाला जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि म्हणून संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. जोडीला नाही बरं का, जोडला ऑटोमॅटिक जोडला. आता जोडीला व्हॉट्सअपवर मित्र जोडले जात ना, तो जोडीला असतो. सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. पण एक भगवान परमात्मा तो जर जोडला गेला तर आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पद्मनाभ जोडला. भगवान परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये झाली. मग आता मला सांगा देवाची प्राप्ती झाल्यानंतर त्या देवाला ठेवायचं कुठं? कारण का त्याचं कारण सांगितलेलं आहे की मुलीचं लग्न जर असलं आणि सोनं वगैरे आपण आणलं सोनाराकडून तर उघडं ठेवतो का हो? नाही नाही नाही. कुणाला मंडळीला सुद्धा सांगणार नाहीत काही काही लोक. आणि आले हे केले गे अगोदर तर लाल लाल त्या कागदात, पुन्हा पांढरा कागद, त्याच्यानंतर डब्बी, पुन्हा बॅग आणि पुन्हा त्यांच्याजवळ द्यायचं. त्याने बी आपलं पिशवीत ठेवायचं. घरात जायचं आणि घरात गेल्यानंतर कपाट उघडायचं. पुन्हा पहिल्या कप्प्यात नाही, पुन्हा आत कप्पे 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 पार कुठंतरी ठेवून दिलं.
सामान्य हा लाभ जो आहे तो जर प्राप्त झाला तर त्याच्या ठेवण्याची व्यवस्था आपण करतो. हा विश्वात्मक भगवान परमात्मा जर प्राप्त झाला तर तो कुठं ठेवायचा, कुठं साठवायचा. संपुष्ट हृदय पेटी संपुष्ट हृदय पेटी हो संपुष्ट हृदय पेटी संपुष्ट हृदय हृदय पेटी संपुष्ट हृदय पेटी संपुष्ट हृदय पेटी संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवूया करोनी पेटी साठवूया संत दर्जा निहाला संत दर्जा निहाला करोनी पोटी साठवू करोनी पोटी साठवू संत दर्जा निहाला संत दर्जा निहाला तो लाभ प्राप्त झाला, देव प्राप्त झाला, मग ठेवायची व्यवस्था काय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. हृदय हे संपुष्ट करू आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याला साठवू असं म्हटलेलं आहे. विठाला 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 संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आता याच्याबद्दल बरीच कीर्तनकार मंडळी बोलतात, सगळ्याला माहिती आहे. तर हृदय संपुष्ट केलं, त्याच्यात देवाला साठवलं. बरं, प्रश्न निर्माण होतो, अगोदर तो हृदयात नाही का? आहे तर वेगळा साठवायची गरज काय? बरं, त्याची व्यापकता एवढी आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आणि हे आकाश त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये नभ तुझं माझी खेळ लपीतपी लपंडावाचा खेळ खेळतंय. एवढा मोठा तो भगवान परमात्मा आहे आणि मग हृदयात मावेल का? बरं, कोणी ठेवलेला आहे का? हे नुसते प्रश्न उपस्थित करतो आणि त्याचं थोडक्यात उत्तर देऊन शेवटच्या चरणाकडे जातो. भगवान परमात्म्याला हृदयात साठवलेलं आहे. दरीला पंढरीचा चोरगळा बांधून या दोर हृदय बंदिखाना केला तर विठ्ठल कोंडीला. किंवा सावता महाराजांनी धन्य साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता साठविला दाता त्रिलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता साठविला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा दाता सावता महाराजांनी हृदयात साठवलेला आहे. कथाभाग सगळ्याला माहिती आहे. ज्यावेळेला ऐरावण महिनावणाने चोरून नेलं कुणाला? रामप्रभूला आणि लक्ष्मणाला. त्यावेळेला हनुमंतराय त्या ठिकाणी प्रगट झाले, त्यांनी सोडवलं. बक्षीस वितरण सोहळा झाला. हनुमंतरायला काहीच दिलं नाही. त्यावेळेला सीतामाईने नवरत्नाचा हार दिला आणि गळ्यात पडल्याबरोबर हनुमंतरायांनी झाडावर उडी मारली आणि तो हार असा तोडला. आणि तोडल्याबरोबर प्रकार काय घडला? दाताखाली टाकल्यावर फोडला कडकन आणि पाहिलं त्याच्यात लगेच फेकून दिलं. काही काही लोक म्हणले सीतामाई तुमच्या बापाचा अपमान.
कारण बापाने लग्नात दिलेला हार होता तो. काडी लावणारे लोक कुठून बी जुळली बरं का. बापाचा अपमान. सीतामाई गेल्या आणि पाहिलं, ए हनुमंता काय करायला लागला. अरे रत्न आहेत ना म्हणले ते म्हणले रत्न आहे. मला जगाच्या बाजारामध्ये एकच रत्न माहिती आहे, रामरत्न महम जाने न जाने रत्नान्यथा. मला फक्त राम रत्न माहित आहे, दुसरी रत्न आम्हाला माहिती नाहीत. मग म्हणले तुझ्यात तरी राम आहे का. ते म्हणले काही संशय का. छाती फाडल्या. हृदय प्रगटे राम रूप हे हृदय प्रगटे राम रूप हे हृदय प्रगटी राम रूप. हे कंदी प्रेमदात नंदिनी रलोट कंदी प्रेमदात नंदिनी रलोट हृदय प्रगट राम रूप हृदय प्रगट राम रूप. कंठी प्रेम दाती नंदिनी रलोटी कंठी प्रेम दाती नंदिनी रलोटी हृदय प्रगटी राम रूप हृदय प्रगटी राम रूप. आता सगळे बापू एक कीर्तन करत मंडळी इथं आहे का नाही. हा तसं लागले. येवले महाराज आहेत कीर्तनकार, बापू आहेत, बाबासाहेब महाराज आहेत, नाना महाराज आहेत, इकडं फौजी कीर्तनकार आहेत, भोपळे महाराज कीर्तन करतात. अजून इकडं कोणी आहेत का कीर्तनकार. नाही आप्पाने करायचे म्हणत होते. एकदा बापू आप्पाला आणायला गेलो मी आणि 15 ऑगस्ट होता. आप्पा कुठे तर म्हणजे झेंडा फडका गेले. कारण आचारसंहिता असल्यामुळे कुणातरी अधिकाऱ्याला ह्यांना कुणाला नाही जमलं. मग आप्पा प्रतिष्ठित नागरिक. मी शाळेपुढे गाडी उभी केली आणि बघत होतो. ध्वजारोहण वगैरे झालं आणि आप्पाला म्हणले भाषण करा थोडं. आप्पा म्हणले हा नरदेव कशाला मिळालेला आहे सांगा. का आणि ते म्हणले सगळ्यांनी भजन भक्ती करा, परमार्थ करा, देवाची प्राप्ती करून घ्या आणि माझे 2 संपवतो म्हणले. मी आप्पाला म्हणलं आप्पा हे काय असलं. कारण समय काय होता 15 ऑगस्ट. ते म्हणले कुणाच्या बापाला येते म्हणजे तिथं. एवढं ते बोलले काय काय व्हायना त्याच्यात आम्हाला आनंद वाटला. हे बाबासाहेब महाराज जर म्हटलं तर मी कीर्तनकार होण्याच्या अगोदरपासून बापू बंकट स्वामीच्या मठावर सेवा करणारी मंडळी ती म्हणली. कारण त्यांच्या गावचे मोरू काका होते, त्याच्यानंतर अर्जुन महाराज आहेत, त्याच्यानंतर आपले हे होते कोण कल्याणकर गुरुजी होते आणि बरीचशी मंडळी. आपल्या कार्तिकी वारीला 30-40 लोक ते दिंडीत असायचे आणि मी आपला बारीक असायचो. त्यावेळेसपासून तुम्हाला सांगतो त्यांच्या घराण्याची सेवा आहे. माझ्या वडिलाची मिरा शिगा देवा तुझी चरण सेवा साधाव्या. पण झालं काय सांगू तुम्हाला की मी कीर्तनकार झालो आणि बापूच्या वसंगळी त्यांना घातलेल्या. मग ते 1 दिवस नाही 2 दिवस नाही बापूचं कीर्तन नसलं तरच आमच्याकडे देत नाही तर बापू. मी म्हणलं जाऊ दे आता बापूला दत्तक दिले म्हणलं ते आता. आणि त्यांनी देखील कायवाच्या मनाने सेवा केली, बापू निष्ठेने सेवा केली आणि बापूंनी सुद्धा त्यांचं कल्याण केलं. कारण मुलाला शाळेवर घेतलं आणि रोजीरोटीला लावलं ही काही साधी गोष्ट आहे का तुम्हाला सांगतो. कारण माणसाने निष्ठा जर ठेवली तर देव कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आणि पुन्हा नम्रता आहे अजून बरं का त्यांच्याकडे. नम्रता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. सगळी मंडळी कीर्तनकार आहेत, गायक वादक आहेत, काळे महाराज बी आलेले हजर झालेले आहेत. आणि आप्पाचं तर आयुष्यच गेलं. हा थकले निष्ठा आहे अरे का. आणि काल त्यांच्याच गावाला कीर्तन होतं. एका खामकर शेठ म्हणून पुण्याचे त्यांच्या वडिलाचं श्राद्ध होतं. सगळ्या लोकांना सांगितलं मी जर मेलो तर म्हणले तिथं आमच्या समाधी आहेत तिथंच आणायचं मला कुठं बी मेलो तरी म्हणजे का. गावाला सांगून टाकलं त्यांनी. आणि पुन्हा महाराज कीर्तनाला कुठं बी लांब गेलेले असले तरी ते आल्याशिवाय माझं अंत्यविधी करायचं नाही. माईक मध्ये सांगितलं. माईक मध्ये सांगितलं त्यांनी. मी म्हणलं आप्पा ह्या 2 गोष्टी तुम्ही सांगितल्या
पण पुन्हा 10वा करण्यासाठी 14वा करण्यासाठी वर्ष श्राद्ध करण्यासाठी पुन्हा पैशाची काही तरतूद केली का नाही ते म्हणले ते तुम्ही बघून घ्यायचं म्हणजे सगळं काय. विठ्ठल विठ्ठल असो काय धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला जातात लोक्याचा कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटी रामरूप. आणि मग हृदयामध्ये राम पंचायतन त्यांनी दाखवलं. त्यांनी भगवान हृदयात साठवलेले एक छोटंसं उदाहरण 2 मिनिटाचं सांगतो आणि शेवटच्या चरणाकडे जातो. वेगवेगळ्या संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याला हृदयात साठवलं. सुरदास अंधळा पंजाबी ब्राह्मण गीता तुमचे गुण धन्य झाला. जे आंधळी माणसे त्यांना सुरदास असं म्हणायची पद्धत आहे. भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी निघालेले होते आणि योग असा झाला की कडा तुटलेला होता. कड्याहून ते खाली पडणार तेवढ्यामध्ये देव सांगायला लागले ए बाबा पुढे जाऊ नको थांब जरा. पण आंधळी माणसं हुशार असतात. तसंच पुढं चाललं. ते पुढं चाललं की देव गेले आणि हात धरला. मागहू म्हणले. मला असं वाटलं नुसतं आंधळाच पण बहिरा बी दिसायला लागला. का तू पुढं ऐकत नाही पुढं चालला होता. हाताला धरलं पण देवाच्या हाताला पुन्हा त्या आंधळ्या माणसाने धरलं. सुरदासजीने धरलं. बराचसा वेळ झाला. सुरदासजीला सांगितलं देवानी ए सुरदास 15 मिनिटं राहिले तू रख तुझं लवकर आता मला जायचंय. माझी आई बघत असन वाट बघत असन घरी. ते म्हणलं हे बघ माझं ठरलेलं आहे देवा मी एक तर हात धरीत नाही आणि धरल्यानंतर सोडित नाही. देव म्हणले मग मी माझ्या पद्धतीने करीत असतो म्हणले. म्हणून त्यावेळेत तुम्हाला सांगतो देवाने असा झटका दिला हाताला आणि हाताला झटका दिल्याबरोबर आंधळा असा बाजूला पडला. देव निघून चालले. देव निघून चालल्याबरोबर त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि देवाला त्यांनी सांगितलं ए देवा हस्तम उत्क्षिपे आतोषी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयात यदि निर्याशी पौरुषम गणयामि ते. गोस्वामी सुरदासजी कहते हैं. सुरदासजी काय म्हणतात कि हाथ छोड़ कर जात है दुर्बल जानत मोय मेरे हृदय से प्रभु जाए मर्द कहावे तोय. सुरदासजी कहते भगवान मेरे दुर्बल के हाथ को छोड़कर निकल के जाते उसमें कोई मर्द की बात नहीं है. फिर मैंने जो तुम्हें हृदय में रखा है छिपा है उससे तुम निकल के जाओ तब मैं तुझे सच मर्द कहूंगा. विठाला विठाला अरे आंधळ्याच्या हाताला झटका देऊन निघून चाललास त्याच्यात पुरुषार्थ नाही. माझ्या हृदयात तुला मी ठेवलेला आहे तिथून तू निघून जा त्यावेळेला तुला मर्द म्हणीन म्हणले. काय ताकद आहे निघून जा म्हणले हृदयातला. त्याला म्हणायचं सुरदासजीने हृदयात साठवलं. प्रत्येकाने भगवान परमात्म्याला हृदयात साठवलेले म्हणून संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठव. मग तो भगवान परमात्मा नव्हता का आणि होता तर वेगळा साठवायची काय गरज आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले सगळ्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे ही गोष्ट खरी आहे पण आहे याची जाणीव माझ्या जीवनामध्ये नव्हती. मी संत महात्म्यावर विश्वास ठेवला भाव ठेवला श्रद्धा ठेवली त्याच्यामुळे तो जीवनात प्राप्त झाला. अभंगाचं शेवट. तुका म्हणे होता देवा 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 भावा सापड
मने होता ठेवा तो या भावा सापडला. तुकोबार आहे म्हणतात हा ठेवा पहिलाच आहे. भगवान परमात्म्याचा विचार जर केला तर जुनाट जुगादीचे नाणे होता काळाचे ठेवणे लोपले होते पारिकेपणे टाळ चळणे चुकविला. तो आहे पण आहे ह्याची जाणीव माझ्या जीवनामध्ये नव्हती. मी संत महात्म्यावर विश्वास ठेवला, भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, त्यांचं ऐकलं म्हणून तो या भावा सापडला. आता भावा याच्यामध्ये थोडा जरा फरक आहे बरं का. कारण विभक्ती प्रत्यय प्रथमा द्वितीया तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी पुन्हा सप्तमी पुन्हा संबोधन. हा लोंढे महाराजांनी सांगितलं, लोखंडे महाराजांनी. नाही तर काय काय लोक म्हणतात प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा. ठीक आहे, तसं नाही. विभक्ती प्रत्यय जर इथं लावला तर अर्थ लागतोय, नाही तर अर्थ लागणार नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. बोधले महाराज वगैरे आम्ही सगळी महाराज मंडळी रात्री कार्तिक वारीला एका 10-10:30 प्रदक्षिणाला निघालो. 10-15 महाराज लोक बापू आणि वाळवंटात आलो पुंडलिकाजवळ. सगळे फड वगैरे इकडं आता 65 एकरमध्ये गेलेले आहेत आणि एकच कीर्तन चालू होतं. वाळवत आम्ही बसलोत आणि बसल्यानंतर तिथं गाडगे संप्रदायाचं कीर्तन चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये ठासून सांगत होते ते कीर्तनकार, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. तो या तुकाराम महाराजांनी ठेवलेला ठेवा त्यांच्या भावाला सापडला. बोधले महाराज म्हणते बर. त्या महिला कीर्तन करणे असं बघितलं लगेच बोधले महाराजांनी. त्यांना वाटलं काहीतरी आपलं चुकलंय. आता द्वितीया जर गेली, द्वितीयाची विभक्ती प्रत्येक सला ते सला नाते, बरोबर का लोखंडे महाराज. विभक्तीमध्ये द्वितीयाचे प्रत्यय आहेत सला ते सला नाते. तर द्वितीया जर लावली भावाला जर सापडला म्हणलं तर अर्थ चुकीचा आहे. इथं तृतीया विभक्ती आहे आणि तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत ने ईशी. भावाने सापडला, भावाला सापडला नाही म्हणून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भाव संत महात्म्यावर विश्वास ठेवला, भाव ठेवला आणि त्या भावाने तो भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. माझं बी भाग्य उजळलं कारण स्वयंपाकाचा टेम्पो लगेच आला इथं. आणि बापू सांगू ही पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे कारण सध्या अधिक महिना चालू आहे, पुरुषोत्तम मास चालू आहे किंवा मलमास त्याला म्हणतात आणि साध्या भाषेमध्ये दोंड्याचा महिना आहे. हा आणि सगळ्या ह्या जावयाला भोजन द्यायचं काम तुम्ही करायला लागलात आज बरं का दोंड्याच्या महिन्यामध्ये. आहे का नाही. आणि हो आणि बाबासाहेब महाराजांची पंगत आणि पौर्णिमेला कीर्तन माझ्याकडे आलं बरं का. मी माझं परम भाग्य समजतोय ना. नाही तर बाकीच्याला बघा आता 3-3 वर्ष थांबावं लागेल. दोंड्याच्या महिन्यात ती पौर्णिमा जर कीर्तन करायचं म्हटलं 3 वर्ष थांबावं लागेल. आता मग 3 महिन्यात 3 वर्षांनी दोंडा येतो ना मग पुन्हा. हा तर असो दोंड्याचा महिना आहे आणि सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे. जास्त मी बोलणार नाही. मंदिर एकदम सुंदर बांधलेले संतांच्या मूर्ती आहेत आणि बापू तुम्हाला सांगतो उजाड माळ रानावर तुम्ही खऱ्या अर्थानं हे नंदनवन फुलवलंय आणि प्रति पंढरपूर या ठिकाणी तुम्ही उभं केलं. आणि खरं सांगू बापूची सेवा ही काय झाली फलद्रूप झालेली. तो या भावा सापडला. बापूंचा संतावर भाव आहे, विश्वास आहे, त्याच्यामुळं भगवान परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये सापडला. तुका म्हणे होता ठेवा आणि अगोदरच इथं ठेवा होता जुनाट जुगादीचे नाणे. पण त्यांच्या तपश्चर्येने संतावर ठेवलेल्या विश्वासाने हा भगवान परमात्मा बापूंना सापडला आणि सगळ्यांचं आपलं खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून कल्याण झालेलं आहे.
आणि सांगू बापूंची सेवा एवढी आहे वारकरी संप्रदायामध्ये की खूप मोठी तपश्चर्या आहे, सेवा आहे. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो बापूंच्या या तपश्चर्यामुळे, सेवेमुळे एवढा मोठा समुदाय या ठिकाणी हजर झालेला आहे. तुम्हाला सांगतो किती जरी खर्च केला तरी इतकी लोक या आणि ह्या वेळेत येत नाहीत. एक तर 9च्या पुढं लोक कार्यक्रमाला येतील, एक तर तुम्हाला सांगतो दुपारी वगैरे जमतील. पण हा वेळ जो आहे 7 ते 9चा हा कामाचा वेळ असतो. शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो धारा पाणी काढायच्या, माता भगिनीला काय स्वयंपाक वगैरे करायचा टाईम असतो. पण बापूंनी 7 ते 9 वेळ अगदी योग्य ठेवलेला आहे. सगळेजण आपण कार्यक्रमासाठी येतात. भगवान परमात्मा करून सर्वांना उदंड ऐश्वर्य आयुष्य मिळावं आणि सातत्याने वारकरी संप्रत राहण्याची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्याला द्यावी एवढी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर बापूंना सुद्धा उदंड ऐश्वर्य तर भरपूर आहे, पण आरोग्य देखील चांगलं लाभावं आणि वारकरी संप्रदायामध्ये अशी रत्नमंडळी पुन्हा पुन्हा जन्माला यावेत ही भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी बापू तुमचं नावच एवढं मोठं झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो काहीच दिवसामध्ये, काही वर्षामध्ये या ठिकाणी सभामंडप होतील, या ठिकाणी जागा शिल्लक राहणार नाही. आणि तुम्हाला मात्र प्रेम करणारा समाज जो आहे तो कायमस्वरूपी आपल्या पाठीमागे राहील अशी भगवान पांडुरंग परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि बापूच्या हाताने चांगलं कार्य तर घडलेलं आहे, याहीपेक्षा चांगलं घडावं ही स्वामी महाराजांनी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमच्या आक्काच्या मैत्रीण हजर झालेल्या आहेत बरं का. मागापासून त्या बसलेल्या आहेत. ज्यावेळेला आमच्या यमुनाताई आक्का होत्या त्यांच्याकडं सारखं यायच्या त्यांचं बांगरताई बरं का. मी आपलं जवळ गेलो की त्या म्हणायच्या आका कुठे आहेत, काय कुठे आहेत. कीर्तनाला हजर झाल्या त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आणि जमलेल्या सर्वांनाच धन्यवाद देतो. टाळकरी वादक, गायक वादक सगळी मंडळी आलेली आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन घेतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आमच्याबरोबर आपल्या मठातले विद्यार्थी आणि आईवन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश महाराज जाधव हे देखील हजर झालेले आहेत. आणि सर्वच उपस्थित राहिलेत त्याबद्दल धन्यवाद. नाही उच्चारिला जमापराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रका पाय करा क्षमापराज. आपण आत्ताच महाराष्ट्रातील थोर विभूती आणि आपल्या बीड जिल्ह्यातील जे मोठं संस्थान आहे बंकट स्वामी संस्थान, या संस्थानचे मठाधिपती आमचे परमस्नेही आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मेंगडे बंकट स्वामी संस्थान यांनी या ठिकाणी सुश्राव्य असं जगद्गुरु तुकोबराच्या अभंगावर चिंतन केलेलं आहे. आमचे लक्ष्मण महाराज म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातील एक मोठी विभूती. जसं नारायणगड शिवाजी महाराज, भगवानगडचे नामदेव महाराज शास्त्री, गहिनाथगडचे विठ्ठल महाराज यांची जशी नाव आहेत तसं बंकट स्वामी संस्थान पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत. बंकट स्वामी आणि त्यांच्या गादीवर बसण्याचा मान आदरणीय वंदनीय पूजनीय लक्ष्मण बाबाला मिळालेला आहे. लक्ष्मण बाबा एक महान मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व आहे.
कारण बंकट स्वामीचं नाव आलं की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक वजन आहे. आणि बंकट स्वामीचे शिष्य होते सुदामदेव बाबा. सुदामदेव बाबाच्या गादीवर लक्ष्मण बाबा बसलेले. बांधवांनो, कबीर महाराज एके ठिकाणी म्हणतात, जननी जने तो भक्त जने, दाता जने अशूर, ना जने तो वांज भली मत गमावे नूर. कबीर महाराज म्हणतात, एक तर आईने भक्ताला जन्म द्यावा, दात्याला नाही तर शूराला. थोडक्यात एक तर माणूस देव सेवा करणारा असावा, नाहीतर देश सेवा करणारा असावा, नाहीतर जनसेवा करणारा असावा. आणि या तिन्हीत जर माणूस कुठंच नाही बसला तर कबीर महाराज म्हणतात त्याचं धरणीला ओझ आहे. देव सेवा, देश सेवा, जनसेवा, या तिन्हीत कुठंतरी माणूस बसला पाहिजे. ऐका बांधवांनो, माता माऊल्यांनो, देवाची सेवा करतो त्याला देवाचा भक्त म्हणतात. गीते बापू बरोबर आहे. देवाचा सेवा जो करतो त्याला देवाचा भक्त म्हणतात. देशाची सेवा जे करतात त्यांना देशभक्त म्हणतात. आणि जनतेची जी सेवा करतात राजूभैया, त्याला नेता म्हणतात. पण देवाची सेवा करणारा देवाचा भक्त, देशाची सेवा करणारा देशभक्त, जनतेची सेवा करणारा नेता. मग संत कुणाला म्हणतात? इथं एक घोटाळाचे दांडगा. संत कुणाची सेवा करतात मग नेमकं? संताचं स्थान तर फार वरचं आहे. छत्रपती शिवराय सुद्धा जगद्गुरु तुकोबरायपाशी नतमस्तक होत होते, आशीर्वाद घेत होते. संतांचं स्थान फार वरचं आहे. पण देवाची सेवा करणारा देवाचा भक्त, देश सेवा करणारा देशभक्त, जनतेची सेवा करणारा नेता. पण जो तिन्ही वर्गाची सेवा करतो तो संत. म्हणून देव सेवा करणारा, देश सेवा करणारा, जनसेवा करणारा तो संत असतो. म्हणून हे तिन्ही वर्गाची सेवा करतात आमचे लक्ष्मण बाबा, म्हणून ते संत आहेत. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा. शरीराने मोठे आहेत, मनाने मोठे आहेत, संस्थानही मोठे. सगळी मोठमोठी महाराज आपल्याला इथं आणायचे. बांधवांनो, माझा शुद्ध हेतू मी दरवेळेस बोलून दाखवतोय. हा जो गड केलाय हे मी माझ्यासाठी नाही केलं, कारण मला इथं काहीच मिळवायचं नाही, तुमच्याकडून काही घ्यायचं नाही. तुम्हाला कथा आणि कीर्तन ऐकायला भेटावेत एवढीच माझी इच्छा आहे. पाटोदा आणि पाटोदा परिसराला शरीराला जशी खुराकाची गरज आहे, दूध, पाणी, अन्न, भाजीपाला, फळं, तशी मनाला खुराकाची गरज आहे. आणि मनाचा खुराक आहे आमच्या साधू संताचा संत विचार, कथा आणि कीर्तन. पण परिस्थिती ठीक करण्याच्या पुढे माणसाची मनस्थिती ठीक झाली पाहिजे. आणि मग अवघे चित्रलोक्य आनंदाचे. आता पण तुम्हाला चांगलं ऐकायला भेटावं या शुद्ध हेतूने हे सगळं उभं केलेलं आहे बांधवांनो. आणि आज या ठिकाणी मोठी विभूती आपल्याकडे आलेली आहेत. आता जास्त वेळ घेत नाही. या सेवेच्या निमित्ताने अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण मी पहिल्यांदा या ठिकाणी आमचे बंधू ज्यांची आज पंगत आहे, महाराज एकट्यावर लोड येऊ नये म्हणून तिघ इतकी माणसाची माझ्याकडे गर्दी, 60-70 लोकांनी माझ्याकडे नावं देऊन ठेवली. काल अशोक शेठ बोरा मी रोडवर गाडी सहज उभी केली, दुकानातून बाहेर आले आणि मला म्हणले, बापा आम्हाला एक सेवेची संधी द्या. लोकांना इतकी आपुलकी आहे. आणि खरंच आहे. हे पहा, पैसे तर कुणी मिळवतंय, पैसा संघ येत नाही बांधवांनो, पुण्य सोबत येत आहे. पुण्य जर भरपूर कमवलं तर पुढचा जन्म माणसाचा मिळतोय, स्वर्गातले देव बनता येत आहे. पण पुण्य करण्याची ही एक संधी आहे. मला घ्यायचं नाही, पण जे भावी भक्त तुमच्यासारखे कथा कीर्तन ऐकायला येतात त्यांच्यासाठी जे अन्नदान करतात हे पुण्य पदरात पाडून घेणे, संधीचं सोनं करणे. आमचे बंधू शहाजी आबा रंधवे आणि बाबासाहेब रंधवे गुरुजी, आम्ही भाऊ म्हणतो त्यांना. आमचे 2 भाऊ, सख्खे चुलत भाऊ इथं, माझे मावस भाऊ आहेत. हे दोघं, आणि दोघांवर लोड नको म्हणून, आता लोडला काय ते एकटे किती देऊ शकतात. पण बाबासाहेब महाराज शिंदे माझे जोडीदार, ते म्हणले, बापू मला ह्यांच्यात घ्या एकदा.
आणि तिघाची पंगत आहे. या तिघाला मी बोलितो बाबांना फेटा बांधून हार घालून या तिघांनी सत्कार करावा. या नाही आलेल्या महात्म्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे बांधवांनो. इकडे या तुम्ही इकडून या. पुंडलिकावरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. श्रीफळ द्या. श्रीफळाची पिशवी या. पहा बांधवांनो, जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नका, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. पुंडलिकावरदेव हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान